कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील उत्तूर बहिरेवाडी मार्गावर भीषण अपघात झालाय। दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली आहे। या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय। दीपक चांदे, शोभा चांदे, त्यांचा मुलगा जय चांदे आणि मुलगी पूर्वा चांदे यांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते आहे। हस्तखेळता कुटुंब एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेलंय। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शेखर, दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली आहे। एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय। काय अपडेट? ऋषी, अगदीच धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल। अतिशय अंगावरती काटा आणणारी ही बातमी आहे। संपूर्ण आजरा तालुक्यावरती आता दुःखाचा डोंगर ही बातमी ऐकल्यानंतर त्या ठिकाणी खर तर कोसळणार आहे। आपण बघत असेल तर या ठिकाणी चांदे कुटुंबीय एका क्षणार्धात त्या ठिकाणी या अपघातामध्ये संपलेला आहे। उत्तूर बहिरेवाडी मार्गावरती दुचाकी आणि आयशर टेम्पो या दोघांची समोरासमोर धडक झाली होती आणि ही धडक झाल्यानंतर हे हस्तखेळचं कुटुंब एका क्षणात तर त्या ठिकाणी संपलेलं आहे। अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये देखील ही हळहळ जी आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी पाऊस झाला होता आणि पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी गाडी स्लिप झाली असावी असा अनेकांनी अंदाज व्यक्त केलेला आहे आणि म्हणूनच त्या दोघांची समोरासमोर धडक जी ती झालेली आहे आणि यामध्ये हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचा अंत देखील झालेला आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत।